ठाकरे बंधूंमुळे आघाडीत बिघाडी निर्माण झाल्याचं चित्र आहे। कारण मागील काही दिवसांपासून ठाकरे बंधूंची युती होणार असल्याची चर्चा सुरू आहे आणि याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चन्नीथला यांनी राज ठाकरेंबाबत एक विधान केलंय। राज ठाकरेंची भूमिका मान्य नसल्याचं वक्तव्य त्यांनी केलंय आणि त्यांच्या वक्तव्यानंतर संदीप देशपांडेंनी काँग्रेसला टोला लगावलाय। राज ठाकरे से क्या जो बयान है, उनका स्टैंड है, वो हम बिल्कुल सहमत नहीं है। स्थानिक भूमिपुत्रांना नोकरी मिळाली पाहिजे ही आमची भूमिका तेव्हाही होती, आजही आहे। त्या भूमिकेला त्यावेळेला काँग्रेसचा विरोध होता, त्यामुळे नेमकी आमची भूमिका काय आहे मला असं वाटतं ही त्यांनी समजून घेतली पाहिजे। मागील काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची युती होणार अशा चर्चा सुरू आहेत। मात्र या चर्चा सुरू असताना महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचं चित्र आहे। याचं कारण आहे काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चन्नीथला यांनी केलेलं एक विधान। उत्तर भारतीयांविरोधातील राज ठाकरेंची भूमिका मान्य नसल्याचं विधान चन्नीथला यांनी केलंय। उत्तर भारतीयांनी काँग्रेसला मजबूत केलंय, तसंच काँग्रेस आपल्या विचारधारांना घेऊन चालणारा पक्ष असल्याचंही चन्नीथलांनी म्हटलंय। 7 जुलैला होणाऱ्या बैठकीत काँग्रेस निवडणुकीबाबत निर्णय घेईल असंही चन्नीथला यांनी सांगितलं। राज ठाकरे से क्या जो बयान है, उनका स्टैंड है, वो हम बिल्कुल सहमत नहीं है। नॉर्थर्न इंडिया और साउथर्न इंडिया कुछ भी नहीं है, भारत एक है। और उत्तर भारतीयों को कांग्रेस पार्टी ने बहुत सारा मजबूत किया है, अवसर दिया है। कांग्रेस हमारे विचारधारा के लेके चलेगा। अगर राज ठाकरे उनके साथ आते तो देखेंगे। अभी तो तय नहीं है ना, जाएगा या नहीं जाएगा। लेकिन हमारे बीएमसी के बारे में 7 तारीख को हमारा निर्णय होगा। रमेश चन्नीथला यांनी केलेल्या विधानानंतर काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। दोन्ही भाऊ एकत्र येत असतील तर त्याचं स्वागत करू असं नाना पटोले म्हणाले। निवडणुकीबाबतचा निर्णय नेते पदाधिकाऱ्यांसोबत बोलून घेऊ असं यावेळेला नाना पटोलेंनी सांगितलं। तर काँग्रेसनं वेगवेगळी भूमिका घेऊन चालणार नसल्याचा टोला संदीप देशपांडेंनी लगावला। त्या दोघा भावांचं मिलन होत असेल तर तुम्हाला त्रास व्हावं असं मला नाही। मिलन आहे सर, काय असेल मला माहिती नाही, पण ते दोघं भाऊ आहेत। दोघं भाऊ एक होत असतील तर त्याचं स्वागतच केलं पाहिजे। पण दुसरा महत्वाचा विषय की आम्ही नरेंद्र मोदी नाही, आम्ही अमित शहा नाही की दुसऱ्याचे घर तोडायला जाणार। त्यामुळे हे दोघं भाऊ एकत्रित येत असतील तर त्याचं आम्ही स्वागतच करू। राहिलं या ज्या लोकल बॉडीज निवडणुका ज्या आहेत, या सगळ्या निवडणुका स्थानिक कार्यकर्ते, स्थानिक नेते या सगळ्यांसोबत विचार विमर्श करूनच त्याचा निर्णय आम्ही लोक घेणार आहोत। यांना या भूमिका त्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने घेतात। आज काँग्रेसची कर्नाटकमध्ये काय भूमिका आहे? त्यांनी त्रिभाषा सूत्री लागू केली आहे का? ज्या वेळेला मेट्रोमध्ये हिंदी 3 भाषा सूत्र वापरायचा प्रयत्न केला त्याही वेळेला काँग्रेसचा विरोध होता त्यावेळेला। त्यामुळे कर्नाटकमध्ये एक भूमिका, महाराष्ट्रात एक भूमिका, असं करून काँग्रेसला चालणार नाही। आणि काँग्रेसची 2009ला काय भूमिका होती? ज्या वेळेला इथल्या स्थानिक भूमिपुत्रांना नोकरी मिळाली पाहिजे ही आमची भूमिका तेव्हाही होती, आजही आहे। त्या भूमिकेला त्यावेळेला काँग्रेसचा विरोध होता, त्यामुळे नेमकी आमची भूमिका काय आहे मला असं वाटतं ही त्यांनी समजून घेतली पाहिजे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडीनं एकत्रित लढाव्यात हीच काँग्रेसची भूमिका असल्याचं सतेज पाटलांनी म्हटलंय। एखाद दुसऱ्या जागेवर मैत्रीपूर्ण लढती होणार असंही त्यांनी यावेळेला स्पष्ट केलंय। महाविकास आघाडी म्हणून या निवडणुकीला सामोरं जावं ही काँग्रेस पक्षाची निश्चितपणे भूमिका आहे। जिथं शक्य होईल तिथं आघाडी केली पाहिजे। तो स्थानिक पातळीवर निर्णय वरिष्ठांनी त्या ठिकाणी मागच्या वेळी देखील सांगितलेला आणि म्हणून आम्ही वरिष्ठांना विनंती केली आहे की एक 3 लोकांची कमिटी करून महाविकास आघाडीच्या संदर्भातली चर्चा ही दोन्ही पक्षांच्या बरोबर करावी आणि मग त्या चर्चेदरम्यान जे मुद्दे येतील त्या मुद्द्यांचं निरसन त्या ठिकाणी होईल। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार अशा केवळ चर्चा सुरू आहे। दोन्ही बंधूंनी युती संदर्भात एकमेकांना टाळी दिली आहे। त्यामुळे आगामी काळात दोन्ही बंधू एकत्र आल्यास ते महाविकास आघाडीत राहून निवडणुका लढवतील की मनसे आणि ठाकरेंची शिवसेना वेगळ्या निवडणुका लढवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।